Cancer Healer Center, a new beginning. कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा. कामराला 7 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश. एकनाथ शिंदेंवर व्यंगात्मक गाणं केल्याप्रकरणी कामरावर गुन्हा. 31 मार्चला कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार. कामराला मुंबईत येऊन कोर्टामध्ये रितसर जामीन मिळवणं आवश्यक. यापूर्वी दिलेल्या समन्सवेळी कामराची अनुपस्थिती. कुणाल कामराला तालिबानींप्रमाणे शिक्षा देणार असाल तर गद्दारांना देखील तशीच शिक्षा देणार का? कामराला 3rd डिग्री देण्याच्या शंभूराज देसाईंच्या इशाऱ्यानंतर राऊतांचा निशाणा. कोल्हापूर कोर्टातून कोठडीसाठी नेत असताना वकिलाकडून प्रशांत कोरटकरला शिवीगाळ. शिवीगाळ करणारे वकील पोलिसांच्या ताब्यात. प्रशांत कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी. सुनावणीवेळी वकील असीम सरोदे आणि आरोपीच्या वकिलांमध्ये खडाजंगी. सरोदे पोलीस आहेत का? आरोपींचे वकील संतापले. कुणाल कामराला 3rd डिग्री देण्याबाबत एक मंत्री बोलतो, मग शिवरायांबद्दल गलिच्छ वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरची औरंगजेबाच्या बाजूला कबर खुदा. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक. दिशा सालियान आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती. वडिलांच्या अफेअरमुळे संबंधिताला पैसा देऊन थकली आणि त्यामुळेच दिशाची आत्महत्या. मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद. दिशा सालियान मृत्यू प्रकरणामध्ये अभिनेत्री दिशा पटानी आणि अभिनेता मिलिंद सोमण यांचा जबाब नोंदवला. दिशा काम करत असलेल्या कॉर्नरस्टोन कंपनीशी जाहिरातींसाठी दिशा पटानी मिलिंद सोमण यांचा करार. कोरोनाची साथ असल्यानं दिशा सालियानच्या पोस्टमार्टमला उशीर झाला. 11 जूनला कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर दिशाचं पोस्टमार्टम करण्यात आलं. सूत्रांची माहिती. दिशाच्या वडिलांना हाताशी धरून जे राजकारण करतायत त्यांना ते लखलाभ. ठाकरे कुटुंबावर आरोप करणाऱ्यांना लाज वाटायला हवी. खासदार संजय राऊतांचा घणाघात. ठाकरे ब्रँड संपला, फक्त बाळासाहेबांची शिवसेना जिवंत. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाताना कुणी आडवं आलं तर त्यास आडवं करण्याची आमच्यात ताकद. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांनी सुदर्शन घुलेला मारहाण केली. या अपमानाचा बदला घेण्यासाठी देशमुखला धडा शिकवायचा असं कृष्णा आंधळेनं सांगितलं. आरोपी जयराम साठे आणि महेश केदारचा जबाबातून दावा. मंत्री गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर कुंभमेळ्याच्या नामकरणाचा वाद मिटला. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा असं नामकरण होणार. कुंभमेळ्यासाठी नवे कुंड, गोदावरी शुद्धीकरणावर भर. महाजनांची माहिती. महाराष्ट्रातील तरुणीची बंगळुरूमध्ये पतीकडून हत्या. मृतदेह सुटकेसमध्ये टाकून पती महाराष्ट्रात. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पतीनं विष प्राशन केलं. पती राकेश खेडेकरवर ससून रुग्णालयात उपचार सुरू. उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांना आता 1000 रुपयांचा दंड. 1 एप्रिलपासून अंमलबजावणी होणार. वायू प्रदूषणासह पर्यावरण आणि आरोग्याचे गंभीर धोके टाळण्यासाठी पालिकेचा निर्णय. पंतप्रधान नरेंद्र मोदी TV9 नेटवर्कच्या कार्यक्रमात सहभागी. व्हॉट्स इंडिया थिंक्स टुडे. मोदींकडून देशाच्या प्रगतीचा आढावा. मागील काही वर्षात भारतानं केलेल्या गौरवशाली कामगिरीचा देखील उल्लेख. देशाला लुटणाऱ्यांवर पैसे परत करण्याची वेळ. ईडीकडून आजपर्यंत 22,000 कोटींची वसुली. ज्यांचा पैसा लुटला होता त्यांच्याकडे हा पैसा कायद्यानुसार पोहोचवला जातोय. पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा. महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर. 1 एप्रिलपासून TV9 मराठी DD फ्री डिशवर पाहता येणार. DD फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसणार. Cancer Healer Center, a new beginning.